प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत करतो मी घनश्याम दरोडे आणि आपल्या बरोबर आहेत तरुणांचं नेतृत्व आणि धडाडीचे कार्यकर्ते आज औरंगाबाद मध्ये आलेले आहेत आणि कणकवली आणि जिल्हा सिंधुदुर्ग हे जे आमदार हे नितेश राणे सर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे ते आहेत तर त्यांना विचारूया आणि आपल्या बरोबर आहेत सुभाष पाटील माणूस म्हणतात थोडा लेट पण डायरेक्ट थेट औरंगाबादचे उमेदवार आहेत तर आधी आपण सरांकडे जाऊया नितेश सरांकडे सर कसं वाटतंय औरंगाबाद मध्ये येऊन काय वाटतं औरंगाबादचा विकास झालाय का आणि विकास होणं बाकी आहे का औरंगाबादचा विकास काहीच झालेला नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण का मूलभूत जो प्रश्न आहेत कचऱ्याचे पाण्याचे रस्त्याचे आज नेमकं इकडचे लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्ष एवढे वर्षापासून काय करत होते हा प्रश्न औरंगाबादच्या नागरिक आणि बाहेरून येणारे नागरिक जे असतील जे औरंगाबादला एक पर्यटन जिल्हा म्हणून पाहतात कारण का महाराष्ट्र सरकारने पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केलेला हा जिल्हा आहे आणि इकडे आल्यावर आपण कुठले अनुभव कुठल्या आठवणी परत घेऊन जातो हा खरं म्हटलं तर मुख्य प्रश्न आहे म्हणून इकडच्या सत्ताधाऱ्यांनी औरंगाबादचा विकास काहीच केला नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही नक्की सर आता जाऊया आपण सुभाष पाटील सरांकडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातून ते खासदारकीसाठी लढत असताना जनतेकडे जोगवा मागण्यासाठी जात असताना जनता ही आशीर्वाद देण्याचं काम करत असते मतदानाच्या स्वरूपाने तर ते काय योजना घेऊन जात आहेत आणि स्वाभिमान पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे येणाऱ्या कालावधीत काय नियोजन असणार आहे जाणून घेऊया औरंगाबादचा विकास बराच बाकी आहे औरंगाबादचा कचऱ्याचा प्रश्न मोठा निर्माण झालेला आहे औरंगाबादचं पाणी हा गेल्या 40 वर्षाचा प्रश्न निर्माण झालेला आहे जायकवाडीचं पाणी नियमाप्रमाणे मराठवाड्याला 32 TMC मिळायला पाहिजे ते पाणी मिळालेलं नाहीये कृष्णा खोऱ्याचं 26 TMC पाणी मिळालेलं नाहीये अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ही पर्यटनाची राजधानी मराठवाड्याची राजधानी तिथे पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याच्यासाठी आमची कुठल्याही पक्षाची लोकसभेची खासदार विधानसभेचे आमदार या प्रश्नावर भांडत नाही सगळ्याच पक्षांनी मराठवाड्याकडे पाठ फिरवलेले आहे अशा परिस्थितीमध्ये मी जनतेला सांगणार आहे मराठवाड्याचं औद्योगिकरण वाढावं मराठवाड्याचा पर्यटन विकास वाढावा मराठवाड्याचे रस्ते सुधारावे मराठवाड्यामध्ये जेवढ्या 5 वर्षामध्ये 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि 70 वर्षामध्ये 35 वर्ष मराठवाड्यात दुष्काळ पडला त्यामुळे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे या दृष्टीने पाण्याचं नियोजन झालं पाहिजे मराठवाड्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने मोठा वाव आहे जगामध्ये आपलं नाव आहे औरंगाबादचं नकाशावरती अजिंठा आणि वेरूळमुळे त्या पर्यटनाला जास्तीत जास्त चालना मिळण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने मी काम करणार आहे लोकांच्या समोर जाताना 50,000 रोजगारांना काम कसं मिळेल औद्योगिकरणामध्ये बेकारी कशी हटेल यासाठी मी लोकसभेचा उमेदवार म्हणून लोकांसमोर जाणार आहे आणि हे मुद्दे घेऊन जाणार आहे विकासाच्या प्रश्नावर ही निवडणूक होणार आहे परिवर्तन हे झालं पाहिजे त्या दृष्टीने मी औरंगाबादकरांना आव्हान करणार आहे नागरिकांना विनंती करणार आहे का धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली न जाता आता विकासाच्या नावाखाली आपण एकत्र येऊया आणि ही एक लोकसभेची निवडणूक लढवूया नक्की सर आता जाऊया सरांकडे नितेश सरांकडे पहा तुम्ही आता तुम्हाला तर तरुणांचं नेतृत्व म्हणलं जातं तुम्ही एक तरुण आहेत पण आता पहा सरकार जे राज्यात असो केंद्रात असो सरकारने सत्तेवर येण्याच्या आधी सांगितलं होतं आम्ही तरुणांना सत्तेत आल्यावरती इतक्या नोकऱ्या देऊ तितक्या नोकऱ्या देऊ पण सरकारने नोकऱ्या न देता तरुणांना देशी दडोले लावलेला आहे आणि तरुण आज मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहेत तर सर तुमच्या काळात तुम्ही काय सांगाल सर तरुणांना आणि सरकारला बी काय सांगाल मुद्दा माझा असा आहे की गेली 5 वर्षामध्ये जी बेरोजगार तरुणांना जी आश्वासनं किंवा जी योजना त्यांच्यासाठी काढण्यात आली कुठलेही आश्वासनं की त्या योजनाचा लाभ तरुणांना कुठेही झालेला नाही उदाहरण मराठा समाजाचे जे आमचे तरुण आहेत त्यांच्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ जो विषय होता
ती जी योजना आणली त्याच्या अंतर्गत आज पण कुठल्याही एका तरुणाला कर्ज भेटलेलं नाही. आज ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत. जे काही नवीन आरक्षण मराठा समाजासाठी लागू केलेलं आहे त्याच्या भरतीमध्ये कुठल्याही मराठा तरुणाला भरती म्हणजे संधी भेटत नाही. म्हणजे नेमकं हे जे काय वेगवेगळ्या प्रकारचा जो अन्याय आहे तो मराठा किंवा आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांवर करत जात आहे. पण ह्याबद्दल सरकार पूर्ण पद्धतीने अपयशी ठरलेलं आहे. कुठेही तरुणांना आज साथ देत नाहीये. म्हणून तरुणांचे जे आत्महत्या जे तुम्ही पाहिलेले आहेत, आज साधं मराठा आरक्षणाच्या साठी जे काय आत्महत्या झाल्या त्या तरुणांच्या कुटुंबाला अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीची मदत भेटली नाही. त्या उलट जसं तुम्ही सांगितलं की बाबा आपण आजच्या तरुणांवर तुम्ही एक तर नोकऱ्या देत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्यावर केसेस टाकण्याचं काम चाललेलं आहे. आज मराठा आरक्षणामध्ये जे जे तरुण त्या मोर्चामध्ये होते त्यांना सगळ्यांना नोटिसेस पाठवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे एका बाजूला मनोहर भिडेला एक न्याय आणि दुसऱ्या बाजूला ह्या मराठा तरुणांनी ज्यांनी आपल्या समाजासाठी लढले, समाजासाठी संघर्ष करतायत त्यांना तुम्ही गुन्हेगार म्हणून का तुम्ही समोर आणतायत. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जाब आणि ह्या सगळ्या गोष्टीचा वचपा येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण या सरकारच्या विरुद्ध काढतील असं माझा ठाम विश्वास आहे. नक्कीच सर. आता आपण पाटील सरांकडे जाऊया. सर हे पहा